भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कारखान्यातर्फे मानधनधारक कुस्ती स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये 5 गटात विजेतेपद मिळवत राशिवडेच्या मल्लांनी वर्चस्व गाजवलं। कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी भोगावती परिसरातील कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। स्वर्गीय दादासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोगावती कारखाना कार्यस्थळावर कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। त्यामध्ये मानधनधारक कुस्ती स्पर्धा विविध गटांमध्ये पार पडल्या। मैदानाचं पूजन कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते झालं। यावेळी संचालक मंडळासह कार्यकारी संचालक सागर पाटील, जनरल मॅनेजर संजय पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। 12 किलो वजनी गटातील अंतिम फेरीतील कुस्त्या चटकदार झाल्या। कुस्ती शौकीनांचं मल्लांना प्रोत्साहन मिळाल्यानं मल्लांनी आपल्या कुस्त्या चटकदार केल्या। त्यामध्ये 25 किलो गटामध्ये शिवतेज कदम, 30 किलो गटामध्ये अर्णव डकरे, 35 किलो गटामध्ये आयुष कदम, 40 किलो गटामध्ये साईराम गोनुगडे, 45 किलोमध्ये सुयश तापेकर, 50 किलो गटामध्ये देवराज पाटील, 55 किलोमध्ये तीर्थ डकरे, 60 किलोमध्ये दिग्विजय पाटील, 66 किलो मृणाल पाटील, 74 आणि 84 किलो गटामध्ये आर्यन पाटील आणि माऊली टिपुगडे यांनी वर्चस्व राखलं। तर खुल्या गटामध्ये प्रतीक मेहतरनं विजेतेपद पटकावलं। या स्पर्धेमध्ये राशिवडे कुस्ती आखाड्याच्या कुस्तीगिरांनी वर्चस्व राखलं। पंच म्हणून बाजीराव कळंत्रे, प्रकाश खोत, बाळासो मेटकर, वसंत पाटील, राहुल सावंत, बाळू चरापले, सिकंदर कांबळे, शिवाजी नाईक, आनंदा खराडे यांनी काम पाहिलं। निवेदन कृष्णा चौगले यांनी केलं। कुस्ती शौकीन यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।